सुप्रभात मंडळी, आपली सुप्रभात झालेली आहे खूप सकाळी लवकर. आणि आत्ता मी व्हिडिओ करतो आहे. आज गायींना बाहेर काढलं आहे. आज त्यांना आत्ता बाहेर काढलं आहे, नंतर दुपारी त्यांना आत घालून आम्हाला बाहेर जायचं आहे काही कामं आहेत करण्यासाठी. आणि या गेल्या आठवड्याभरात बऱ्याच गोष्टी घडल्या. काही खूप खराब होत्या, काही चांगल्या घडल्या. त्यामुळे बॅलन्स आहे आयुष्यात आणि चांगल्या गोष्टी सुरू आहेत आपल्या आयुष्यात. आपण पॉझिटिव्ह राहायचं एवढं आपल्याला माहिती आहे. तर आणि एक चांगली गोष्ट जी घडली ती तुम्ही काल बघितली, ती म्हणजे ही रुद्र सावकार आमचे. मी व्हिडिओ केलेला की खिल्लार गायींची लक्षणं काय असतात व्यायाची, आणि बरोबर मी जो व्हिडिओ बनवला आणि माझा अंदाज बरोबर होता. म्हणजे आपल्याला थोडंफार आपण शिकलो हे म्हणायला हरकत नाही. ज्या दिवशी व्हिडिओ बनवला त्याच दिवशी हा व्यायला आहे, म्हणजे गाय व्यायली. आणि 15 तारखेला याचा जन्म झाला, पण मी व्हिडिओ काल पोस्ट केलेला. आता जवळपास 7 दिवसाचा आहे आणि वासरू एकदम व्यवस्थित आहे, गाय पण व्यवस्थित आहे. आपलं आहे काम चालू त्यांच्यावरती. त्यामुळे हा एक आनंद वेगळा आहे की दोघं पण व्यवस्थित सुदृढ आहे. खोंड आहे हा. खोंड बऱ्याच जणांचा प्रश्न होता की कोणत्या वळूची पैदास आहे, पण आम्ही ज्या वेळेला गाय घेतली त्यावेळेला आम्ही गाभण गाय घेतलेली आणि आधीच्या मालकाने सिमेंट भरवलं होतं. त्यामुळे ही सिमेंटची पैदास आहे. सिमेंटची पैदास असून पण खूप व्यवस्थित पडला आहे. त्याचं जे वशिंड वगैरे आहे ते खूप चांगलं मोठं आहे. मुळात म्हणजे त्याला कोसावान आहे ते बघू. आणि आता नाकाची नळी वगैरे बघू कशी होते. आपल्या राणी सरकारांकडनं, आपल्या मासाहेबांकडनं काय काय घेतात आमचे रुद्र सावकार. आता आणि ह्याचं नाव आम्ही रुद्र ठेवलं आहे. तर खोंड कसा वाटला आणि गाय कशी वाटते हे सांगा. अजून काय सुधारणा करायच्या असतील, हिचा काय डाएट वगैरे बदलायचा असेल व्यायाल्यानंतर तोही कमेंटमध्ये सांगा, त्याची खूप मदत होईल. आज आम्ही असं काय घरात मेडिकल इमर्जन्सीमुळे यायला लागला आहे. काही गोष्टी घडत आहेत, असं पार्ट ऑफ लाईफ. सकाळी पण तुम्हाला तेच म्हटलं मी. आणि आता आम्ही आलो आणि आमचा कुबेर साहेबांनी आमच्यासाठी सोय करून ठेवले, छान केले. कच्चे कैऱ्या काढून ठेवलेत आणि बघून आता ते कंट्रोल होईना नाही. अश्विनी तरी तुम्हाला पाणी सुटलं आहे. आणि आता आम्ही करणार आहे कैरीचं लोणचं. आमच्या शिमळीच्या घरी आलं की सगळा रानमेवा असतो. ते माहीत आवळे सगळ्या पण काढलेत अश्विनीनं. तोड. आणि हे आमचं आंब्याचं झाड आणि कैऱ्यांवरती ऑलरेडी डाका पडलेला आहे एकदा. हा दुसऱ्यांदा पडत आहे नुसता सगळं. आणि आमचं जे शिवळीचं घर आहे तिथं हे कोंबड्यांचं ब्रीड आहे. या ब्रह्मा कोंबड्या आहेत. हा कोंबडा आहे आणि ही कोंबडी आहे. ही पेर आहे आणि बऱ्यापैकी टेरोटेरल असतात आणि ॲग्रेसिव्ह असतात. वर्षाचे 365 दिवस अंडी देतात. ते एक दिवस पण अंड चुकवत नाहीत. आणि ह्या आपल्या पण फार्मवरती आपण आणणार आहे कोंबड्या, पण त्याला अजून थोडा वेळ आहे. आणि त्यांची अंडी उबवून हे एक पिल्लू आलेलं आहे. 2 होती, त्यातलं एक मेलं पिल्लू. कदाचित काहीतरी 19 अंडी ठेवलेली, त्यातली 2च उबवली. 21 ठेवलेली, 2च उबवली. आणि त्यात पण एक पिल्लू मेलं. कशामुळे मेलं माहिती नाही. आणि आता हे एक शिल्लक आहे. कसं गोंडस आहे, पायाला एवढे पंख आहेत त्याच्या. कसलं गोड आहे ते. आज 3 अंडी सापडलेले आहेत. अजून एक अंडा कोंबडीनं कुठं काढले नाही माहिती, शोधावं लागेल. ओके. आज आम्ही गेलो शिनोळीला. तिथनं काय काय ढापून आणलं अश्विनीनं तुम्ही बघितलं. पण ठीक आहे, ॲक्च्युली माझ्या वडिलांची तब्येत अचानक खराब झाली, त्यामुळे शिनोळीला जावं लागलं आम्हाला. पण आम्ही गेल्यावरती बघितलं बऱ्यापैकी तब्येत स्टेबल आहे. त्यांना काल रात्री ताप होता, ते त्यांना समजलं नाही, खूप जास्त ताप होता. मग दादानं त्यांना डॉक्टरना घरी बोलून सलाईन वगैरे लावून घेतलं. त्यामुळे आता त्यांची तब्येत आहे स्टेबल. तर असा आजचा दिवस होता बराच मोठा. आणि आमचं नळ जे होतं हे खराब झालेलं, म्हणजे तुटलेलं. त्यामुळे आता आम्ही पाईप वगैरे आणली
आता भाजीपाल्याला पाणी सोडलं सगळं, कारण 2-3 दिवस पाणी 2 दिवस पाणी नव्हतं माझ्यामध्ये, कारण ते पाईपच तुटलेला होता. तर आता पाणी सोडलेलं आहे. तर आजचा दिवस इथंच संपूया. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.